शिवरायांनी शिकवलं स्वराज्य प्रथम आणि त्या शिकवणीचं जिवंत उदाहरण ठरला कोंढाण्याचा पराक्रम. आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे. शिवजयंतीनिमित्त आपण शिवरायांच्या आयुष्यातील एक जबरदस्त प्रसंग बघणार आहोत. रात्र काळीभोर होती. सह्याद्रीच्या कड्यावरून सुटलेला वारा जणू येणाऱ्या रणगर्जनेची चाहूल देत होता. कोंढाण्याचा अभेद्य किल्ला अंधारात उभा होता, गर्विष्ठ अढळ. पण त्या अंधाराला भेदून इतिहास घडवायला निघाला होता एक सिंह, तानाजी मालुसरे. लग्नघरात मंगलाष्टकांचा नाद घुमत होता. सनईचे सूर, दिव्यांची रोषणाई, आनंदाचा क्षण आणि त्याच वेळी स्वराज्याचा निरोप आला. कोंढाणा जिंकायचा आहे. तानाजीच्या डोळ्यात क्षणभरही संभ्रम नव्हता. त्यांनी ठाम आवाजात उच्चारलं, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. आणि एका वाक्यात त्यांनी आयुष्य स्वराज्याला अर्पण केलं. तो कोंढाणा म्हणजे आजचा सिंहगड. उंच कडे, दगडी भिंती, कडेकोट पहारा, किल्लेदार होता उदयभान राठोड. पराक्रमी, कठोर आणि सज्ज. मध्यरात्र सरली, काळोख दाटला. मावळे कड्याच्या पायथ्याशी पोहोचले. त्यांच्या हातात होती यशवंती घोरपड. तिच्या कमरेला दोर बांधला गेला. श्वास रोखून सगळे वर पाहत होते. ती घोरपड हळूहळू कड्यावर सरकू लागली. दगडांवर नखर रोवत वर चढत होती. जणू स्वराज्याचाच निर्धार त्या छोट्या प्राण्यात उतरला होता. अखेर दोर घट्ट बसला. एकामागून एक मावळे मृत्यूच्या दरीत पाऊल टाकत वर चढू लागले. क्षणात रणशिंग फुंकलं गेलं. हर हर महादेव, हर हर महादेवचा नाद घुमला. तलवारींची ठिंगी उडाली. कोंढाणा जागा झाला. उदयभान रणांगणात उतरला आणि सुरू झालं भीषण द्वंद्व युद्ध. तानाजी आणि उदयभान वारावर वार, जितीवर जिद्द. अचानक तानाजींची ढाल तुटली, पण सिंह मागे हटत नाही. त्यांनी स्वतःचा फेटा हाताला गुंडाळला आणि पुन्हा तलवार उगारली. रक्त सांडत होतं, श्वास जड झाला होता आणि अखेर त्या रणांगणावर तानाजी कोसळले. क्षणभर मावळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. काही जण मागे हटू लागले. काहींच्या मनात भीतीची छाया पसरली. सुभेदार पडले. आता काय, असा कुजबूज सुरू झाला. आणि त्याच वेळी रणांगणात एक कडक आवाज घुमला. शेलार मामा पुढे आले आणि म्हणले, त्यांनी तलवार उंचावत गर्जना केली, अरे पळतास काय, तुमचा बाप इथे मेलाय. तानाजी पडले म्हणून स्वराज्य पडणार नाही. अरे मागे फिराल तर जिवंत सोडणार नाही. पुढे चला, हर हर महादेव. त्या एका गर्जनेने मावळ्यांच्या रक्तात पुन्हा ज्वाला पेटली. उदयभानाने उपहासाने आवाज दिला, तुमचा सिंह पडला, आता कोण लढणार. त्यावर मामा म्हणाले की ज्वालाग्राही स्वरात म्हणाले, उदयभाना, आमच्याकडे एक तानाजी पडला तर 100 उभे राहतात. शिवरायांचा प्रत्येक मावळा सिंह आहे. आणि मग मावळ्यांनी पुन्हा जोरात हल्ला चढवला. शेलार मामांनी स्वतः उदयभानावर झेप घेतली. तलवारींचा भीषण संघर्ष झाला आणि अखेर उदयभान रणांगणावर कोसळला. पहाट उगवली. गडावर भगवा फडकला. विजय मिळाला, पण तो रक्ताने न्हालेला विजय होता. बातमी रायगडावर पोहोचली. छत्रपती शिवाजी महाराज शांत उभे राहिले. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. ओठांवरून शब्द फुटले, गड आला पण सिंह गेला. त्या एका वाक्यात वेदना होती, अभिमान होता आणि बलिदानाची अमर कहाणी होती. कोंढाणा त्या दिवसापासून सिंहगड झाला, कारण तिथे सिंहाने प्राणांची आहुती दिली. ही फक्त लढाई नव्हती, तर ही होती निष्ठेची पराकाष्ठा. तानाजींचं बलिदान म्हणजे स्वराज्याच्या पायातील अमर रक्त, जे आजही प्रत्येक मराठी मनाला विचारतं, स्वराज्यासाठी आपण किती तयार आहोत. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.